विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटपेक्षा सध्या पक्षातील बंडखोर आमदारांचीच अधिक चर्चा रंगली आहे. वसंतराव देशमुख यांच्या प्रचाराऐवजी 3 आमदारांनी थेट भाजप उमेदवाराच्या बैठकीत हजेरी लावली. माळशिरसचे उत्तम जानकर, माढ्याचे अभिजित पाटील आणि करमाळ्याचे नारायण पाटील यांच्या भूमिकेमुळे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची चांगलीच कोंडी झाली आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संयमाची भूमिका घेतली आहे. निवडणुकीनंतर पवार साहेब आणि सुप्रियाताई यांच्या उपस्थितीत बैठक होईल, त्यात निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निकालापेक्षा आता पक्षश्रेष्ठी बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई करणार याचीच राजकीय वर्तुळात अधिक उत्सुकता लागून राहिली आहे. यातच आता हे तिन्ही आमदार सोलापूर विधान परिषद निवडणुकीत कुठे मतदान करणार हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता पक्षाच्या उमेदवारासोबत राहावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी नुकतेच केले. मात्र मतदानावेळी नगरसेवक पालकमंत्र्यांचा आदेश पाळणार की इंगा दाखविणार याकडे लक्ष आहे. विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 616 मतदार आहेत. यात महापालिकेचे सर्वाधिक 111 मतदार आहेत. त्यामुळे नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. भाजपचे एकूण 111 पैकी 95 नगरसेवक आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला असून एक नगरसेविका तुरुंगात आहे. भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक असले तरी त्यांची 3 आमदारांमध्ये विभागणी होते. पालकमंत्री गोरे आणि देवेंद्र कोठे यांना मानणारे 50हून अधिक नगरसेवक आहेत. मात्र यातही नगरसेवक प्रथमेश कोठी यांचा गट वेगळा आहे. थेट राज्यातील नेत्यांच्या संपर्कात राहून राजकारणाचा अंदाज घेणारा गट वेगळा आहे. विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख यांना मानणारे 40हून अधिक नगरसेवक आहेत. यांच्यात एकी नाही. मात्र निवडणुकीत झालेल्या गटबाजीवरून अस्वस्थता आहे. त्यामुळे काही देशमुख समर्थक इंगा दाखविण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.